तर जालन्यातून मनोज जरांगेंना उमेदवारी द्या असं म्हणत मवियाच्या बैठकीत वंचितने प्रस्ताव मांडलेला आहे। तर महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीत वंचितने प्रस्ताव मांडलाय। जालन्यातून मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। तर या संदर्भात धैर्यवान पुंडकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूयात। महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक पार पडली आणि बैठकीत नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पुंडकर सर। आज बैठक पार पडली आहे महाविकास आघाडीची, नेमकी बैठकीत काय चर्चा झाली? आज महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही 27 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे। या जागा गेल्या जून जुलै पासून आम्ही लक्ष केंद्रित करून तयारी करतो आहे। जेव्हा आमच्यासोबत कोणत्याही युतीचा प्रस्ताव नव्हता, कुठलंही आमचं कोणाशी अलायन्स नव्हतं, तेव्हापासून आम्ही या जागांवर तयारी करतो आहे। त्याच जागा आता महाविकास आघाडीने आम्हाला जेव्हा चर्चेला बोलवलं तेव्हा तयार केलेली यादी आम्ही आज महाविकास आघाडीला दिली। त्याच्यामध्ये काही जागांचा अपवाद सोडला तर इतर जागांवर चर्चा करण्याची आमची तयारी आहे। अशी एक माहिती समोर येते की मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती वंचितने केली आहे महाविकास आघाडीकडे। आम्ही बघा पत्रामध्ये ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य, जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीने कॉमन कॅन्डिडेट म्हणून डिक्लेअर करावं। ओबीसीच्या समाजाला 15 जागा तिकीट द्यावे, अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना किमान 3 तिकीट द्यावे आणि जे आज सोबत आहे महाविकासमध्ये त्या सर्व पक्षांनी आणि त्यांच्या निवडून आलेल्या कॅन्डिडेट्सनी हे लेखी द्यावं की ते निवडणुकीनंतर किंवा निवडणुकीपूर्वी भाजपात जाणार नाहीत। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर या संदर्भातची अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय छिडे। विजय, आता वंचितने प्रस्ताव मांडलाय महाविकास आघाडीच्या बैठकीत की जालन्यातून मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मांडलाय, तर या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रयत्न जर बघितलं मनोज जरांगे पाटील हे आता आंदोलनामुळे जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सध्या बहुचर्चेत आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना आता जे बघितलं तर वंचित बहुजन आघाडीकडून आता थेट उमेदवारीची जी आहे ते देखील आता मागणी करण्यात आली। मात्र यापूर्वी देखील प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून लोकसभा लढावी असं देखील मनोज जे आहे ते करण्यात आलं होतं। मात्र आता जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांना आता थेट आता ऑफर देखील वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आलेली आहे। मात्र आता मनोज जरांगे पाटील याच्यावरती काय निर्णय घेतात हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। यापूर्वी देखील बघितलं तर प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात उतरावं, लोकसभा लढावी असं आवाहन केलं होतं। मात्र त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला राजकारणात पडायचं नाही, आम्हाला आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे असं देखील त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील राजकारणात येतील का हे देखील पाहणं आता तितकं महत्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर जालन्यातून मनोज जरांगेंना उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव मवियाच्या बैठकीत वंचितने केला। आता वंचितची यामागे काय रणनीती असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मवियाची बैठक पार पडली आणि या बैठकीत वंचितने प्रस्ताव मांडलेला आहे। आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष हे बैठका घेताना दिसत आहेत, जागा वाटपावर चर्चा करताना दिसत आहेत।